लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषेचे वैशिष्ट्य पाहना. माती आणि माता ह्या दोन्ही शब्दांमध्ये फरक मात्र वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी पल्लवी बोरसे आणि मी पूर्वा जोग आजच्या या कार्यक्रमात सर्व मराठी बांधवांचे मनापासून स्वागत करते. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व उपस्थितांना मनःपूर्वक शुभेच्छा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासे टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णांतूनी फिरे सरस्वतीची पालखी. अशा सुंदर आणि समृद्ध शब्दात मराठी भाषेचे वर्णन करणारे श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व. सरस्वती मातेच्या मंदिरात सर्वात तेजस्वी रत्न आणि मानवतेचे कवी ह्या शब्दांमध्ये ज्या साहित्यिकाला गौरविले जाते ते शब्दप्रभू कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या शुभदिनी मी कवी कुसुमाग्रजांना काही शब्द सुमने अर्पित करू इच्छिते. झालेत बहु आहेत बहु होतील बहु सारस्वत दिग्गज. झालेत बहु आहेत बहु होतील बहु सारस्वत दिग्गज. नभोमंडपी तपित राहील अजिंक्य तारा कुसुमाग्रज. अजिंक्य तारा कुसुमाग्रज. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशी लढण्याची उर्मी देणारे कवी कुसुमाग्रज प्रत्येक मराठी भाषिकाच्या हृदयात वसलेले आहेत. 10 कोटी लोकांची मातृभाषा ही मराठी आहे आणि जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी भाषेचा 10वा क्रमांक लागतो. 49 मूळ अक्षरे 12 व्यंजनांनी समृद्ध असलेल्या मराठी भाषेने अहिराणी, कोकणी, खानदेशी सारख्या अनेक बोलीभाषांना सामावून घेतले आहे. समृद्ध शब्दसंपत्ती आणि अलंकारांनी नटलेल्या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी विभागातील काही विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण आपण सर्वांसमोर करणार आहेत. तर 64 कला अधिपती गणपतीला वंदन करून ह्या सादरीकरणांना सुरुवात करूया. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. मित्र हो, प्रार्थना म्हणजे काय तर ईश्वराला मनापासून घातलेली साधच की. हीच आमची प्रार्थना हे उबुंटू चित्रपटातील गीत गिटार वादनातून आपल्या सर्वांसमोर सादर करण्यासाठी मी शुभम सोमण याला आमंत्रित करते.
अतिशय मनोवेधक सादरीकरण होतं शुभम. खूप शुभेच्छा. सुरांच्या मैफिली ह्या तालेवर तबल्या वाचून सुन्याच की हो. तबल्याच्या साथीने कोणतेही गीत ठेकेदार होणार ह्यात शंकाच नाही. जगण्याचे देवा हे गीत तबल्याच्या साथीने आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे अथर्व पोरे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बर दुर्गुणाचा पण पाहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बर दुर्गुणाचा पण पाहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना. अतिशय तालबद्ध तबला वादन केलंच अथर्व. कलेचा उगम जरी पुरातन कालातील असला तरीही जगासोबत कला देखील आधुनिक होत आहे. अशीच एक आधुनिक कलाकृती रंगबद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर येत आहे दर्शन धोंगडे.
एक चित्र असंख्य शब्दांसमान असते हे तुझ्या कलाकृतीतून दिसले दर्शन. कलेची संगत माणसाचे जीवन समृद्ध करते. कलेच्या अनेक शाखांपैकी सर्व परिचयाची शाखा म्हणजे चित्रकला. चित्रकला म्हणजे विचारांची शांतता आणि दृष्टीचे संगीत. अशाच चित्रकलेच्या माध्यमातून कविवर्य कुसुमाग्रजांना कलापुष्प अर्पण करण्यासाठी जिज्ञा कारणेकर हिला मी आमंत्रित करते. अतिशय सुंदर चित्र रेखाटन जिज्ञा. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. गुरु ठाकूर लिखित डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ह्या चित्रपटातील हे गीत बासरी वादनातून सादर करण्यासाठी मी सारंग मोरे ह्याला आमंत्रित करते.
अतिशय बोलके बासरी वादन केले सारंग, खूप छान. श्रोते हो, भावनांमध्ये एक निराळीच जादू असते. लहानपणापासून वावरत असलेल्या या जगाकडे पाहण्याचा एक वेगळा संदर्भ, एक वेगळी दृष्टी त्या माणसाला देतात. भीमराव यांनी लिहिलेलं मी किनारे सरकताना पाहिले हे गीत तबल्याच्या साथीने प्रस्तुत करण्यासाठी मी आमंत्रित करते सोहमचारीला.
खूपच सुंदर सोहम. श्रोते हो, वीर सावरकरांच्या रचनांशिवाय मराठी साहित्य अगदी अपूर्ण. आपली भारत माता जेव्हा पारतंत्र्यात जखडलेली होती तेव्हा तिच्या मुक्तीसाठी योग्य ते बळ मिळावं म्हणून सावरकरांनी स्वतंत्रते भगवती आम्हाला तुझा आशीर्वाद प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करणारं संस्कृत गीत जयोस्तुत त्यांनी लिहिलं. हेच गीत सूरबद्ध करण्यासाठी येत आहे सोहम घाडगे. आम्ही अगदी तल्लीन झालेलो सोहम. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा, माझी मराठी भाषा. माय मराठीची किमया आपल्या स्वरचित कवितेतून व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते तन्वी गाडगेला. नमस्कार, मी आपल्या सर्वांसमोर मी मराठी ही कविता सादर करते. मराठी असे आपली मायबोली, सहज सुंदरतेने मी नटलेली. संस्कृत आहे माझी जननी, मृदू वाटे पडता कानी. नाही सीमित राहिली मी फक्त 26 अक्षरात,
बाराखडी कानामात्रा वेलांटी बसली माझ्या मखरात. अमृताहुनी गोडवाणी मधुर वाटे पडता कानी, परकीय भाषेच्या मिसळीने होत आहे रे माझी हानी. माझ्याच या मायभूमीत होत आहे मी परकी, बघताना हे अतीव दुःख अन उरी भरे धडकी. पेशवेकालीन वैभव माझे मृत शिवकालीन दुधारी, पाझरेला मधुर गोडवा कारण भाषा हे शस्त्र दुधारी. प्रभात समयी भूपाळीचे स्वर ऐकुनी पडती सडे, अन 10 मैलांवर बदलत जाते माझे बोल रोपडे. कंठव्य तालव्य स्वरांचे आहे वैशिष्ट्य माझे खास, स्वरव्यंजन आकार उकार ल्याली शृंगाराची रास. राजभाषेचा दिला मला प्रथम भाषेचा मान, इंग्लिशच्या प्रभावाने हिरावून घेतले माझे स्थान. कथा कादंबरी काव्यसंग्रह कितीतरी हे वाङ्मयाचे प्रकार, लेखक कवींच्या प्रतिभेतून शब्दांना घातला फुंकार. मराठी भाषेची साथ संगत नको तू रे सोडू, मातृभाषेचा गात गोडवा मने व संस्कृती जोडू. कधी कळणार या पिढीला मायबोलीचे महत्त्व, कारण ठरवणार तुम्हीच भविष्यातील माझे अस्तित्व. माझ्या मराठी मायभाषेची बोलू किती कौतुके, गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके. स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पावलं पडते पुढे. अत्युत्कृष्ट अशी रचना होती तन्वी तुझी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी. आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. हे गीत तालबद्ध करण्यासाठी तबल्याचा ठेका घेऊन येत आहे वेदांत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मनामनात रंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. तबल्याच्या तालावर आमचंही मन थिरकत होतं वेदांत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटिया, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. आपल्या साहसाने ज्यांनी मृत्यूलाही जिंकलं असे वीर सावरकर. मराठी साहित्याला सावरकरांनी काव्यरूपे अनेक रत्नच बहाल केलीत. काळ्या पाण्याची अशी कठोर शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली. अंदमान निकोबारमध्ये स्थित सेल्युलर जेलमध्ये असताना भोगाव्या लागणाऱ्या शारीरिक वेदनांपेक्षा जास्त आपण आपल्या मातृभूमीपासून दूर आहोत याचं दुःख त्यांना होतं. आणि म्हणूनच मातृभूमीप्रती आपली ओढ व्यक्त करणारी सागरा प्राण तळमळला ही कविता त्यांनी लिहिली.
हे काव्य सुमन आपल्या सुमधुर आवाजात गाण्यासाठी येत आहे श्रेयस केळकर. नमस्कार, माझं नाव श्रेयस संतोष केळकर. मी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे वीर सावरकरांची एक कविता, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ने मजसीने भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तै जननी हृद विरह शंकितची झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथून सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ने मजसीने शुक पंजरीवा, हरिण शिरावा पाशी. ही फसगत झाली तैशी, भूविरह कसा सतत साहुया पुढती. दश दिशा तमोमय होती, गुण सुमनेनी वेचियली या भावे. कीर्तीने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा. हा व्यर्थ भार विद्येचा, ती आम्र वृक्ष वत्सल तारे. नवकुसुमयुता त्या सुलतारे, तो बाल गुलाब ही तारे. फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ने मजसीने या फेन मिशे, हससी निर्दया कैसा. का वचन भंगिसी ऐसा, त्वत्स्वामित्वा सांप्रत जी निर्वीते. भिवनिका आंग्ल भूमीते, मन्मातेला अबल म्हणून फसविशी. मज विवासना ते देशी, तरी आंग्ल भूमी भयभीतारे. अबलान माझी ही मातारे, कथिल हे अगस्तीस आतारे. जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. सागरा, सागरा. श्रेयस, तुझ्या आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध केलंस तू.
श्रोते हो, मराठी साहित्यात पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं असं व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. यांविषयी अधिक जाणून घेऊया कश्मीरा कौर आणि शुभ गुप्ता यांच्या संक्षिप्त माहितीपटातून. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले जाते. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे व दुसरे साहित्यिक ठरले. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राज्यभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्म सन 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे झाला. वि. वा. शिरवाडकर यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते, परंतु दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कवी कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव येथेच झाले. यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता ते नाशिकला गेले. त्या ठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. तसंच मुंबई विद्यापीठात त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. सन 1930 साली वि. वा. शिरवाडकर शालेय शिक्षणात घेत असताना त्यांनी रत्नाकर नावाच्या मासिकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली. आपले BA पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1934 ते 1936 या काळात चित्रपट व्यवसायात काम केले. कुसुमाग्रज यांच्या परिवारात 6 भाऊ आणि 1 बहीण असल्याने बहीण सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून त्यांची ओळख कुसुमाग्रज म्हणूनच पडली. कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो तेव्हा कवीला मी पण व्यापक झाल्याचे समाधान मिळते, म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते हीच काव्य लेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवित होते. कवी काव्याच्या साहाय्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशा प्रकारे काव्य म्हणजे अखेरीत कवी आणि वाचक यामधला एक शब्दांतिक प्रतिमामय संबंध होय. मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांवरील वास्तव्याला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. कुसुमाग्रजांच्या कविता नेहमीच तरुणांना प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यापैकी एक कविता म्हणजे फक्त लढ म्हणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता काढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता काढतो आहे, चिखल गाड काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
अतिशय ज्ञानदायक माहितीपट होता. शुभ आणि काश्मीरा अप्रतिम. माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. आजच्या या मराठी भाषेच्या गौरवदिनी आपण माय मराठी प्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करतो. मराठी भाषेला सुजलाम सुफलाम केले ते ज्ञानेश्वर, तुकोबा आणि नामदेवांसारख्या संतांनी, देशासाठी सर्वस्व बहाल करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी आणि अनेक दिग्गज कवी आणि लेखकांनी. भारूड, भजन, कीर्तन, पोवाडे, ओव्या, कविता, लेख, कथा ह्या सर्वांमधून निसर्ग सौंदर्याचा, देशभक्तीचा आणि मराठी भाषेच्या महतीचा साक्षात्कार हे सर्व कवी आणि लेखक आपल्याला घडवून देतात. ज्ञानाचे घोट पाजत समाजातील अन्यायाला थेट भिडणाऱ्या काही अर्थपूर्ण रचना आजही मनाचा ठाव घ्यायला कुठेही चुकत नाहीत. आणि मराठी भाषेप्रतीचा अभिमान आणखीनच द्विगुणित होतो. पण या अभिमानास्पद भावनांचं आयुष्य फक्त मराठी दिनापुरतंच का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली मायबोली भावनांमध्ये अडकली आणि व्यवहारातून मात्र निसटली. आर्थिक संधी मागे धावण्यात बऱ्याच अंशी आपण मराठीला बाजूला सारलाय. माझ्या मराठीची गोडी अमृतासही पैजा जिंके, चला तर मग मराठीचा गोडवा ओठी घेऊन संभाषणात आणि जीवनात नवचैतन्य प्रस्थापित करूया. आजच्या 21व्या शतकात देखील अनेक कवी आणि लेखक मराठीत त्यांच्या अप्रतिम रचना सादर करताना आपल्याला दिसून येतात. तर त्यांच्या समवेत आपण देखील आपल्या मराठी भाषेचा गौरव साजरा करूयात आणि आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेला सदैव ओठांवर ठेवूयात. संतांनी, स्वातंत्र्यवीरांनी, कवींनी, लेखकांनी आपल्या मराठी भाषेचा जो दर्जा वाढविला आहे तो आपण सर्वजण कायम ठेवू अशी आशा मी व्यक्त करते. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मान्यवर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक वृंद यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचेही आभार. सादरीकरण केलेल्या सर्व कलावंतांचे मनापासून धन्यवाद आणि उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोते हो, तुमचे मनापासून आभार. नमस्कार.